सध्याची परिस्थिती बघता उन्हाचे खूप तापमान वाढलेले आहे। त्यात सोयगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे। त्यात नद्या, नाले, पाझर, तलाव पूर्णपणे आटून गेलेले आहेत। त्यामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पाण्याचा दुष्काळ निर्माण होत असल्यामुळे जंगलातील वन्य प्राणी आणि पक्षी हे पाण्याच्या शोधामध्ये गावाकडे आणि शेतामध्ये धाव घेत आहेत। पाण्याच्या शोधामध्ये हा घुबड पक्षी एका विहिरीमध्ये उतरला असताना त्याचा पाणी पिताना तोल गेला आणि तो घुबड पक्षी पाण्यात पडला। या घटनेची माहिती शेतकरी फकीरा तडवी यांनी पत्रकारांना कळवली असता पत्रकारांनी या घटनेसंदर्भामध्ये अजिंठा वनपरिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांना कळवले असता सोनवणे यांनी त्यांच्या वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले। पत्रकारांनी या घटनेसंदर्भामध्ये सर्पमित्र निलेश उदरभरे यांनाही सांगितले असता सर्पमित्र निलेशनी कोणताही विलंब न करता या तळतळत्या कडक उन्हामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जाईचा देव येथून भर उन्हामध्ये अजिंठा डोंगर उतरून 5 किलोमीटरचा पायी प्रवास करून या घुबडाचे प्राण वाचवण्यासाठी घटनास्थळी हजेरी लावली होती। परंतु तोपर्यंत वनमजूर युसुफ पठाण व सकारी गणेश राठोड या वनमजुरांनी त्या घुबड पक्षाला सुखरूप बाहेर काढून वनरक्षक गोपाल नन्नावरे यांच्या स्वाधीन केले। या घुबड पक्षाचे पंख पाण्यामध्ये ओले होऊन पूर्णपणे भिजलेले होते, त्यामुळे त्या पक्षाला उडता येत नव्हते। रात्रभर त्या विहिरीमध्ये पाण्यावरती पोहताना त्या घुबड पक्षी खूप घायाळ झालेला होता। त्यामुळे त्या घुबडाला अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे वैद्यकीय उपचारासाठी व तपासणीसाठी हलवण्यात आले। सर्पमित्र निलेश उदरभरे या युवकाने अनेक वेळेस विहिरीमध्ये उतरून सर्पांचा आणि वन्य प्राणी पक्षी यांचे जीव वाचवलेले आहेत। सोयगाव प्रतिनिधी जब्बार तडवी।